डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स।
अदिती चौधरी आणि आज मला इथे प्रमुख अतिथी म्हणून आमच्याच कॉलेजमध्ये जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट महिला महाविद्यालयामध्ये बोलवलं. त्यासाठी मी करंजकर सरांचे, राजपूत सर, पाटील सर, जाधव सर, मॅडम आहेत, त्यांचे सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी मला एवढं म्हणजे मोठं ऑनर केलं. आणि खरंच या कॉलेजशी म्हणजे फार जुने संबंध आहेत, म्हणजे आता नाही जवळजवळ 16 वर्षाचे संबंध आहेत. ॲज अ कोऑर्डिनेटर पण मी इथे काम केलेलं आहे आणि आता त्या तक्रार निवारण कमिटीवर ॲज अ सदस्य म्हणून मग मी आहे. बरेच इकडे भरपूर प्रेम मिळतं आणि माझी इच्छा असंच हे कॉलेज पुढे जावं आणि आमचं SNDTचं तर नाव होणारच युनिव्हर्सिटीचं, पण जनरल एज्युकेशन महिला महाविद्यालय हे सगळीकडे होते. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच मुली म्हणजे ज्या आता पास आउट पण झाल्या आहेत, त्या चांगल्या चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. हे मला खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल की लास्ट इयरच्या 2024-25 अकॅडमिक इयर आणि 2025-26च्या अकॅडमिक इयरमध्ये नाही म्हणायला MAच्या जवळजवळ 8 विद्यार्थिनी आज शिक्षिका म्हणून काम करत आहेत. दिव्याच्या काही शाळेत आहेत, काही आसनगाव वगैरे ह्या ठाणे जिल्ह्यातल्या भरपूर शाळेमध्ये ते ॲज अ टीचर म्हणून काम करतात. काही इंग्लिश मीडियममध्ये त्या काम करतात आणि काही मराठी माध्यममध्ये. म्हणून टोटल जर बघायला गेलं तर मीच ज्यांना थोडंफार इंग्रजी गाईड केलं होतं, त्या जवळजवळ 11 विद्यार्थिनी ॲज अ टीचर म्हणून काम करत आहेत. तर त्यासाठी खरंच सगळं श्रेय सरांना आहे, कारण की सरांनी पण खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे करंजकर सरांना शुभेच्छा. राजपूत सरांबरोबर आज पुन्हा एकदा आम्हाला एक कार्यक्रमाला भेटलं तर आज मला त्यासाठी पण खूप छान वाटलं. पाटील सरांना भेटून, जाधव सरांना भेटून, मॅडमना भेटून खूप छान वाटलं मला. थँक्यू सो मच. SNDT विद्यापीठाशी संलग्न असलेले जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय याचा आज स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. या समारंभाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आमच्या संस्थेचे संचालक मान्य श्री राजपूत सर यांना आम्ही निमंत्रित केलेले होते. त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी अदिती चौधरी मॅडम, त्यांचा महाविद्यालयाशी अनेक वर्षाचा ऋणानुबंध आहे. त्यांनी ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. साहित्य, कला आणि क्रीडा या विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांचा उचित गौरव सर्व मान्यवरांनी केले. सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. ठाणे जिल्ह्यातील एकमेव असं हे SNDTचं विद्यापीठाशी संलग्न असलेलं महाविद्यालय आहे. ठाणे जिल्ह्यातल्या उपनगरातील अनेक शोषित, उपेक्षित, वंचित तळागाळातील विद्यार्थिनी इथं शिक्षण घेत आहेत. पदवीपासून तर पदव्युत्तर पातळीवर शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग आहेत, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींना ज्ञानदानाचं एक पवित्र कार्य करत आहोत आणि आमच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालय आणि संस्थेचं नाव उज्ज्वलपणे यशस्वी कोरलेलं आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आणि विद्यार्थिनींचं विशेष कौतुक करतो. धन्यवाद. मी राजेंद्र राजपूत, संचालक जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादर. आज महिला महाविद्यालय कल्याण या महाविद्यालयाचा सांस्कृतिक व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय शानदार पद्धतीने संपन्न झाला. विद्यार्थिनींनी केलेलं स्वागत, त्यांनी केलेलं नृत्य बहारदार होतं. या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थिनींना उच्च शिक्षण दिलं, आपल्या पायावर उभं केलं. ज्या विद्यार्थिनी नोकरी करतात, बाहेरगावी असतात, त्यांनाही बहिस्त शिक्षण दिलं. आणि खऱ्या अर्थानं महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ज्या SNDT महाविद्यालयाची स्थापना केली, ते काम प्रकर्षाने हे महिला महाविद्यालय प्राचार्य करंजकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे काम करते. आज मला अध्यक्ष म्हणून इथे बोलावलं, आनंद मिळाला. विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं, सांस्कृतिक कार्यक्रम दर्जेदार होता. केवळ गुणवत्तेमध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी पुढे नाहीत, तर NSSच्या माध्यमातून त्या ग्रामीण भागातही काम करतायत. हे कौतुकास्पद आहे.
त्याचबरोबर कला क्रीडा या क्षेत्रातही दैदीप्यमान असं यश या आमच्या संस्थेच्या महिला महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी मिळवलेलं आहे. यामुळे त्या विद्यार्थिनींचं कौतुक करतो, पण त्याचबरोबर प्राचार्य करंजकर सर, या महिला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, माझा शिक्षक शिक्षकेतर